काही गाड्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। आजूबाजूच्या गाड्यांचं देखील यामध्ये नुकसान झालंय। धमाका इतका मोठा होता की याच्या आजूबाजूला असलेली दुकानं त्याची तावदानं जी आहेत ती देखील फुटलेली आहे। ही कार पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेली होती। हा नक्की स्फोट कशाचा आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। अग्निशमन दल, पोलीस त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला परिसरामध्ये नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते। संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची आणि सर्वसामान्य लोकांची देखील मोठी गर्दी या भागामध्ये होत असते। स्फोट झाल्यानंतर अशा प्रकारे काचा इतरत्र या ठिकाणी विखुरल्या गेलेल्या आहेत। 3 गाड्यांना मोठी आग तर लागलीच, मात्र इतर ज्या गाड्या या गाडीजवळ उभ्या होत्या त्या गाड्यांची अवस्था देखील आपण इथे पाहतोय। गाड्यांच्या काचा या ठिकाणी फुटलेल्या आहेत। तर पोलिसांकडून आता तपास केला जातोय की नक्की स्फोट हा कसला झाला, कारण एका गाडीमध्ये मोठा धमाका झाल्यानंतर 3 गाड्यांना या ठिकाणी आग लागली आणि इतर ज्या काही गाड्या या ठिकाणी आपण पाहतोय तर या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। 3 गाड्यांना या ठिकाणी मोठी आग लागली आहे। तर आजूबाजूच्या गाड्या आहेत त्यांच्या देखील काचा फुटल्यात। त्या गाड्यांची अवस्था पाहता हा धमाका किती मोठा होता हे लक्षात येतं। दिल्लीच्या या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे। मेट्रो स्टेशन परिसरामध्ये 6:45च्या सुमारास हा मोठा स्फोट झाला। त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पार्किंग मध्ये असलेल्या 2 ते 3 जण यामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती मिळते, मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही। लाल किले के ऊपर बम ब्लास्ट बहुत बड़ा हुआ है इस समय। तर दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये हा मोठा स्फोट झालाय। स्फोट नेमका कशाचा याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। 6:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। सध्या या संदर्भात अधिक अपडेट घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ कारमध्ये हा स्फोट झालेला आहे। तर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, स्वागत तुमचं। दिल्लीमधली ही दृश्य आपण पाहतो की दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये हा स्फोट झालेला आहे। बम ब्लास्ट हुआ है लाल किले के सामने। हॅलो जी सर। अभी 1 मिनट पहले। हां अच्छा, ओके, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो। यांनी घाबरण्याची काही जास्त गरज नाही आहे। आपण जर दहशतवादाचा इतिहास भारतामध्ये बघितला गेला काही वर्षाचा तर आपल्याला असं दिसतं की 99% दहशतवाद्यांना आपण दहशतवादी कृत्य कुठलं करायच्या आधीच आपल्याला त्यांना पकडण्यामध्ये यश मिळतं। परंतु हा एक असा प्रसंग दिसतो आहे की जिथे बॉम्बस्फोट झालेला आहे, पण त्याला अतिरेकी महत्त्व द्यायची गरज नाही। आपली सुरक्षा व्यवस्था किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सी किंवा पोलिसांनी हे नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना पकडतील आणि तेच नाही तर त्यांना जे मदत करणारे त्यांचे जे इतर मदतगार असतात त्यांना सुद्धा पकडतील। तर त्याच्यामुळे जास्त काळजी करू नये, त्याला अतिरेकी महत्त्व देऊ नये आणि सुरक्षा व्यवस्थांना ते काम करायला द्यावं। कारण काय तर अनेक वेळा घाबरण्याचं वातावरण निर्मिती केली जाते आणि त्याच्यामुळे लोक एकदमच घाबरतात। तर तसे घाबरण्याची गरज नाही। मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी कृत्य केलं त्यांना पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याशी बोलत होते। तर दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन जवळ 6:45च्या सुमारास एका कारमध्ये हा मोठा स्फोट झालाय। यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतोय या स्फोटानंतरची ही दृश्य आहे। परिसरामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता। हे सगळे लोक या ठिकाणी जमलेले होते। एकूणच गाड्या सुद्धा यामध्ये पेटलेल्या आहेत। बम ब्लास्ट हुआ है। लाल किले के ऊपर बम ब्लास्ट बहुत बड़ा हुआ है इस समय। काम जो खत्म हो गया कोई
तर आपण पाहतोय या ठिकाणी कशा प्रकारे या वस्तूंचा सगळा खच पडलेला आहे। स्फोटानंतरची ही दृश्य आहेत, गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। त्यामुळे या स्फोटाची भीषणता यातनं आपल्याला दिसू शकते। सध्या पोलिसांकडून या संपूर्ण स्फोटाची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। संपूर्ण तपास या संदर्भातला सुरू आहे। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ साधारणतः 7:15 वाजता या स्फोटाची ही घटना घडली। यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, अधिक तपास केला जातोय। हा संपूर्ण परिसर आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। हा स्फोट नेमका कशाचा याचा देखील तपास केला जात आहे, कारण एका गाडीमध्ये हा स्फोट झाला। हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूच्या आणखी 3 कारना या ठिकाणी आग लागली आहे। तसंच इतर ज्या कार आहेत ते आपण पाहतो या गाड्या देखील या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत। आजूबाजूला दुकानं होती, त्याच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज येत होता, त्यावरून हा धमाका किती मोठा होता याचा अंदाज लावता येतोय। सध्या ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार तर पूर्णतः या ठिकाणी नष्ट झालेली आहे। आपण पाहतो दुसऱ्या ज्या कार आहेत त्या देखील अशा प्रकारे पूर्णतः या गाड्यांचा फक्त सांगाडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3 ते 4 गाड्यांना या ठिकाणी आग लागली, मात्र इतर ज्या आजूबाजूला आणखी वाहनं होती तर त्या वाहनांना देखील या ठिकाणी त्याच्या काचा फुटलेल्या आहेत आणि गाड्यांची अशी अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय। फक्त गाड्यांचा सांगाडा या ठिकाणी उरलेला आहे। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्यात आणि त्यांनी ही आग विझवलेली आहे। आता तपास यंत्रणा आपलं काम करतायत। हा स्फोट नेमका कुठे झाला, कोणत्या गाडीमध्ये झाला आणि हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता बॉम्ब शोधक पथकाकडून केला जातोय। बॉम्ब शोधक पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। फायर ब्रिगेडचे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आता या स्फोटाचा तपास केला जातोय। एकूणच या स्फोटाची भीषणता आपल्याला या दृश्यांमधून कळू शकते। कशा प्रकारे या सगळ्या गाड्यांचा आणि त्या सांगड्यांचा खच पडलेला या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे या स्फोटाची भीषणता अतिशय जास्त होती हेच यातनं दिसतंय। ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। खरं तर हा परिसर वर्दळीचा आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांची ये जा सुरू असते आणि अशा संध्याकाळच्या वेळी वर्दळीच्या वेळी ही घटना घडलेली आहे। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ साधारणतः 7:15 वाजता हा स्फोट झाला। एका कारमध्ये ही स्फोटाची घटना घडली आणि त्यामध्ये आता महत्त्वाची अपडेट म्हणजे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत। तर लाल किल्ल्याजवळच्या या मोठ्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, आणखी 2 ते 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। मेट्रो स्टेशन परिसरात 7:15च्या सुमारास हा मोठा स्फोट झालेला आहे। 3 स्फोटानंतर 3 वाहनांना या ठिकाणी आग लागलेली आहे। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, ज्यावेळेला आग लागली, मोठा धमाका झाला, त्यावेळेला ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। पार्किंग मध्ये ही कार उभी करण्यात आलेली होती। पार्किंग मध्ये आणखी आजूबाजूच्या गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। काही गाड्यांचे फक्त सांगाडे या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे याची या स्फोटाची तीव्रता यावरून आपल्याला लक्षात येते। लाल किल्ल्याचा हा परिसर संध्याकाळच्या सुमारास मोठा गजबजलेला असतो। प्रवासी असतात, मोठ्या संख्येने स्थानिक या ठिकाणी असतात, त्याचबरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरायला येत असतात। हे दृश्य पाहतो आपण या स्फोटानंतरची, त्या गाड्यांचं किती मोठं नुकसान झालंय त्यावरून हा धमाका किती मोठा होता ते लक्षात येतंय।